ऋषीपंचमी या दिनाचे महत्त्व हे महिलांच्या आयुष्यात अनन्यसाधारण असतं। याच दिवसाचे औचित्य साधून दरवर्षी हजारोच्या संख्येने महिला विदर्भाची काशी समजल्या जाणाऱ्या पवनी येथील वैजेश्वर घाटावर एकत्रित होत असतात व वैनगंगेत स्नान करून अजाणतेपणी राजस्वाला असताना इतरांना स्पर्श झाला असल्यास घडलेल्या पापांचे चालन या निमित्ताने करून ऋषीमुनींची क्षमा मागितली जाते। आज ऋषीपंचमी महिलांच्या आयुष्यात या दिनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। या दिनाच्या अनुषंगाने पूर्व विदर्भाची काशी समजल्या जाणाऱ्या पवनी येथील वैजेश्वर घाटावर हळूहळू वाढत चाललेली ही महिलांची गर्दी बहुधा हे चित्र वर्षातून एकदाच म्हणजे ऋषीपंचमीच्या दिवशी हमखास पाहायला मिळत असते। ऋषीपंचमीच्या निमित्ताने संपूर्ण विदर्भातून तब्बल 25,000पेक्षा जास्त महिला पवनी येथील वैजेश्वर घाटावर येऊन वैनगंगेत स्नान करत असतात। तर या दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व देखील महिलांच्या आयुष्यात आहे। तर पौराणिक कथानुसार फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वात ऋषीमुनी विषयी विशेष आदर व सन्मान असून ऋषीमुनी विषयी असलेला आदर व निष्ठा व भक्ती व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे ऋषीपंचमी। त्याचमुळे की काय या दिवसाला हजारोच्या संख्येने महिला या घाटावर एकत्रित येऊन अजाणतेपणी रजस्वाला असताना इतरांना स्पर्श झाला असल्यास घडलेल्या पापांचे चालन या निमित्ताने करून ऋषीमुनींची क्षमा मागितली जाते। या पावन वैनगंगा नदीत स्नान करून 7 ऋषीमुनींचे स्मरण करून जवळच असलेल्या वैजेश्वर मंदिरात जाऊन पूजाविधी केल्या जात असते। शिवाय या दिनाचे आणखी एक महत्त्व म्हणजे या दिवशी महिला नैसर्गिकरित्या तयार झालेले अन्न व त्यासोबत आणून त्या ठिकाणी शिजवून त्या ग्रहण करत असतात। यामध्ये मुख्यतः देवधानाच्या तांदळापासून शिजवलेला भात व शेती व्यतिरिक्त इतरत्र उगवलेल्या पालेभाज्यांचे सेवन या निमित्ताने त्या करतात। आम्ही पंचमीची पूजा वगैरे करायला येतो। दरवर्षी अलग अलग ठिकाणी जातो। यावर्षी तर पवनीमध्ये आलो। आम्ही हर वर्षी पूजा वगैरे करतो। ऋषीपंचमीचं महत्त्व आहे। पहिलेची जे कथा आहे पौराणिक नाही का, एक राजा का काहीतरी होता म्हणते त्यांचे मुलगा आणि सून, त्यांचा वडील बैलाच्या याच्यामध्ये गेलं जन्मामध्ये, त्यांची आई पुत्रीच्या जन्माला गेली आणि मग त्यांनी आपल्या घरी पूजापाठ चांगली ठेवली होती। तिथं काय झाला, त्या सापाने तोंड लावलं। तर सापाने तोंड लावल्यामुळे त्या पुत्रीनं पाहिलं तर तिला तो गंधाला या करून दिला, फेकलं। तर तिला तिच्या सुनाने खूप मारला आणि तिला घराच्या बाहेर हाकलून दिला। मग ती आपल्या नवऱ्याकडे गेली, म्हणजे बैलाकडे गेली। बैला मग ते आपापल्या व्यथा सांगू लागल्या त्या। आज इथे ऋषीपंचमीचा उत्सव साजरा होत आहे। ऋषीपंचमी म्हणजे हे एक स्त्रिया ज्यांचं मनस्पर्श झालेलं असते त्यांनी करायचं व्रत आहे। या ठिकाणी 7 ऋषीमुनींची पूजा केलेली जाते। आंघोळ वगैरे करून ती पूजा करतात। त्यानंतर त्याची अशी श्रद्धा आहे की ज्यांच्या हातून काही पाप वगैरे झाले असेल तर ते हा व्रत केल्याने ते नष्ट होतात। यासाठी ऋषीपंचमी करतात। ही यात्रा पुरातन काळापासून यात्रा भरत असते। जवळपास या यात्रेला 150-200 वर्षापासून यात्रा भरत असते इथं। आणि ही यात्रा ऋषीपंचमी आणि ऋषीस्थान हा कार्यक्रम खास महिलांकरता असतो। हा कार्यक्रम महिलांचा, जी महिला रजोत्तीला जाते आणि ते आपल्या हातून जो गुन्हा घडतो त्या गुन्ह्याचा पश्चाताप करण्याचा हा ऋषीस्थान सकाळला कालपासून येऊन येतात सकाळपासून। आणि इथं आपल्या विदर्भातलेच नाही पण महाराष्ट्रातले सर्व दुरून लोक येत असतात इथं। आणि ही यात्रा आम्ही आमच्या पंच कमिटीच्या माध्यमातून साकार करत असतो। तर या निमित्ताने दरवर्षी भंडारा जिल्ह्यातील पवनी या पावन असलेल्या वैजेश्वर घाटावर हजारोच्या संख्येने महिला नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या ठिकाणाहून एकत्र येत असतात। शिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला स्नानासाठी एकत्र येत असल्यामुळे वैजेश्वर मंदिर समितीतर्फे महिलांची गैरसोय टाळावी याकरिता दरवर्षी विशेष प्रयत्न करण्यात येत असतात। मात्र या ठिकाणी महिलांचे मोठ्या प्रमाणात एकत्रीकरण एकाच वेळी होत असल्यामुळे शासनातर्फे अतिरिक्त सोयीसुविधा पुरवण्यात याव्या अशी मागणी मंदिर समितीतर्फे करण्यात येत आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी ऋषीपंचमी मोठ्या थाटामध्ये बाहेर देशातून, बाहेर गावातून, जसं भंडारा, गोंदिया, चंद्रपूर एवढ्या जिल्ह्यातून या ठिकाणी महिला ऋषीपंचमी नदीवर पवित्र स्नान करून पंचऋषीची पूजा करतात। आणि आयुष्यामध्ये जे आपण जे काही चुका केलेल्या असतील त्या चुकापासून मुक्त होण्यासाठी म्हणून सप्तऋषीची पूजा करून या ठिकाणी भोजन वगैरे तयार करतात। जसं देवधान असतात, म्हणजे बैलांच्या श्रमाचा नसलेलं धान्य आणि जे काही पालेभाज्या आहेत त्यांचा स्वयंपाक करून आनंदाने त्या जात असतात। मुख्यतः हिंदू संस्कृती कश्यप आणि भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जन्मदग्नी व विशिष्ट या ऋषी सप्तकांनी ज्ञानाचे धडे भरून ठेवले आहे। त्यामुळे अशा या थोर विभूतींनी दाखवलेल्या मार्गावर आचरण करण्याची कृतज्ञतापूर्वक प्रतिज्ञा करणे हाच ऋषीपंचमीचा मुख्य उद्देश व संदेश आहे असे जाणकार आजही सांगतात। त्यामुळे या निमित्ताने का होईना विदर्भाची काशी समजल्या जाणाऱ्या पवनी येथील वैजेश्वर घाटावर महिलांची चांगलीच रेलचेल पाहायला मिळत असते।
GB न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तसंच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. आपला जिल्हा, आपली बातमी. GB न्यूज भंडारा.